वागणूक ही जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण दुसरी गोष्ट अशी येते की आपण गरजेसाठी जगतोय, फक्त पैसे कमवण्यासाठी जगतोय, का खरंच आपल्याला काहीतरी इंटरेस्ट आहे म्हणून जगतो. जर आपण फक्त गरजेसाठी जगत असू तर मी माझ्या मुलांना सगळं दिलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट मी पूर्ण करते आहे आणि माझं काम झालं आहे. ॲज अ पॅरेंट्स म्हणून माझं एवढंच काम. हे ॲज अ पॅरेंट्स हे योग्य असेल का? ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का की आपल्याला नॉर्मली सांगितलं जातं की आणि सगळ्यांचं मग फिजिकल स्ट्रेस आपल्यावर आणि त्याचा मेंटली आपण कोलॅप्स होऊन जातो. पॅरेंट्सचं वागणं किंवा पॅरेंट्सचं बिहेवियर, पॅरेंट्स रिलेशनशिप म्हणजे तुमच्या म्हणजे मुलांच्या बाबांसोबत कसं मुलांचं ऑब्झर्वेशन असतं. सो ह्या ऑब्झर्वेशनवरती मुलांना की जेव्हा तुम्ही तुमचे रिलेशन मेंटेन ठेवा, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन क्लिअरली होतं. नवरा पण काय म्हणतो, लग्न केलं बाबा, मुलंही झाले जाता आणि आता सगळं संपलं आहे, हे लाईफ हे असंच आहे. म्हणजे जॉब करो, कमा के लाओ, बीवी की ख्वाहिशें पूरी करो, बच्चों को ये लाके दो, वो लाके दो, बात करा. अर्धा ग्लास भरलाय, मी म्हणेल अर्धा ग्लास पाणी आहे ते म्हणजे खाली आहे, अशा मतभेद आहे नाही. पण आपण जे आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी आपण एखाद्यासमोर जे मांडतो ते समोरच्याला समजेल अशा भाषेत मांडायला आणि मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी आधी स्वतःची डेव्हलपमेंट करणं, स्वतःवरती काम करणं हे महत्त्वाचं चालू आहे. तर तो मुलगा सेम तेच बोलतो. तर त्यावेळेस मी बोलले की बाकीच्या मी काय बोलणार नाही, आता जाऊ दे, त्याच्या पोटानुसार ना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं. तुम्हाला चांगलं 100% मिळणार, पण तुम्ही वेळ घालवला तर तुमचा वेळ जाणार व्हायला पाहिजे. आणि त्यांनी जर आत्ता नाही सांगितलं तर तो कधीच नाही करतो. बिकॉज दिस इज द कोअर पिरियड. हे खूप म्हणजे क्रुशियल पिरियड असतो हा, की त्यांचा माइंडसेट इतका स्ट्रॉंग होतो की आता ज्या त्यांच्या डोक्यामध्ये गोष्टी आपण सांगतो किंवा बाहेरून कळतात, या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंगली बसतात आणि पुढे जाऊन ते कसे बोलत आहेत, कुठले शब्द वापरत आहेत, ते बाकी काही चांगल्या घेऊन मी न सांगू शकते, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी ते ग्रास करतात. मला असं वाटतं की त्यांना बोललं पाहिजे. हे तुझ्यामुळे झालं, एखादी गोष्ट घडली ती तुझ्यामुळे झाली, हा ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला विचार करता यायला पाहिजे. हँडल करणं जेव्हा आपल्याला थोडंसं करेक्ट जातं ना, पॅरेंटिंग थोडंसं नवीन असतं, तेव्हा असं वाटत होतं की सल्ला घ्यावा, पण नेहमी चुकीचे सल्ले मिळाले. फर्स्ट बेबीला पॅरेंटिंग करण्यामध्ये मग ते झाल्यानंतर सेकंड बेबी त्यांनी म्हणजे नाही का त्याच्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. तर ऑफकोर्स पॅरेंट्सला थोडंसं एक दोष होत असेल म्हणून मी स्वतः करू शकतो आणि निघाले तरी सुद्धा आपण दोघांना एकत्र घेऊन बसून बोलू शकतो की आता आपल्याला काय जास्त इम्पॉर्टंट किंवा आता खरंच कोणाला जास्त करण्याची काय इच्छा आहे ह्याच्यावरती आपण फोकस केला तर ते बेटर राहतं. मग त्यामुळे काय होतं की मुलांना पण असं वाटत नाही की आई बाबा माझ्या बोलण्याकडे इग्नोर करतात.